देशभरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत असतानाच आता नागपूर पोलिसांनी मोठं पाऊल उचलले। भटक्या कुत्र्यांना खाणं घालणाऱ्यांवरती थेट गुन्हा दाखल होणार आहे, तर घराबाहेर फिरताना पाळीव कुत्र्याच्या तोंडाला जाळी बांधावी लागणार आहे। या निर्णयावरनं विरोधही पाहायला मिळतोय। बघूयात हा रिपोर्ट। भटक्या कुत्र्यांना खाणं घालणाऱ्यांवर थेट गुन्हा, पाळीव कुत्र्यांच्या तोंडाला जाळी लावावी लागणार। नागपूर पोलिसांनी उचलली कठोर पावलं। भटक्या कुत्र्यांवरून देशात चर्चा सुरू असतानाच आता नागपूर पोलिसांनी एक अधिसूचना काढली, ज्यातून कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात आली आहेत। नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या कायम आहे, तर अनेक वस्त्यांमध्ये पाळीव कुत्र्यांमुळे सुद्धा लोकांना मनस्ताप होतोय। या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी अधिसूचना काढली आहे, ज्यात त्यांनी कठोर नियम केले। मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य दिल्यास गुन्हे दाखल होणार। पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरवताना तोंडाला जाळी बांधावी लागणार। महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 44 अंतर्गत अधिसूचना जारी। कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यावर मालकाचा पत्ता आणि फोन नंबर लिहिणं बंधनकारक असेल। कुत्र्यांचा उपद्रव आढळल्यास 112 क्रमांकावर तक्रार करण्याचं आवाहन। माननीय सुप्रीम कोर्टाने जे सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे आपण हे करणार आहे आणि त्याच्यात जे डिपार्टमेंट्स आहे सगळे डिपार्टमेंट्सली, तसेच जे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांच्याबद्दल आणि जे पाळीव जे आहेत पेट डॉग्स आहेत त्याच्याबद्दलही क्लिअर कट सूचना आलेली आहे। आणि जर डेझिग्नेटेड जे फीडिंग पॉईंट्स आहे आणि फीड कसे करायचे आहे, कुठे करायचे आहे, हे आता कॉर्पोरेशन जे आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ते डेझिग्नेट करणारे एरियाज आणि त्या एरियाजमध्ये ते जाऊन ते फीड करू शकतात। हे क्लिअर झालेलं आहे। याच्यात कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नागपूर पोलिसांनीही कठोर पावलं उचलताच प्राणीप्रेमींनी मात्र याला विरोध केलाय, तर कुत्र्यांना त्रासलेल्या नागपूरकरांनी या निर्णयाचं स्वागतच केलंय। महानगरपालिकेकडनं हे फीडिंग स्पॉट्स देण्यात आले आहेत काय? आता या निर्णयाने एक प्रॉब्लेम असा क्रिएट झाला की पॅनिक क्रिएट झालेला आहे की जनतेला हे लक्षात आलेलं आहे की रस्त्यावर खाऊ घालणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल। त्याच्यामुळे ते आम्हाला फीडर स्पॉट्स किंवा जे फीडर्स असतात त्यांना त्रास देणं ते सुरू करतात। जे फीडिंग करतात डॉग्सला त्यांच्याकडे जागाच नाहीये, अजून कुठलेही डेझिग्नेटेड फीडिंग स्पॉट्स आमच्याकडे आलेले नाही आहेत। त्याच्यामुळे ते कुठे खाऊ घालायचा तो एक प्रॉब्लेम, नाही खाऊ घातला तर कुत्रे आक्रमक होतील तो एक विषय वेगळा। एकाच जागेवर सगळे कुत्रे बोलवल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, तो आणखीन वाढेल। श्वान ज्यांच्याकडे आहेत ती लोक कधीही कुठेही श्वानांना घेऊन बाहेर पडतात। कुठेही वाटेल तिथे ते त्यांचे श्वान दुर्गंधी करतात, घाण करतात। यावर सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी घेतलेला निर्णय आहे तो खूप योग्य आहे। पोलिसांचा योग्य निर्णय आहे। आपण सार्वजनिक ठिकाणी बघतो की कुत्र्यांना जे खाऊ घातलं जातं त्यामुळे आपण बघतो की खूप डॉग बाईट होतात आणि लहान मुलांना खूपदा डॉग बाईटमुळे खूप त्यांनी काही जणांचा म्हणजे मृत्यू झाला आहे लहान मुलांचा। आणि जे पाळीव कुत्रे आहेत त्यांना घराच्या बाहेर नेताना जाळी लावावी तोंडाला असे आदेश जे आहेत दिलेले आहेत ते योग्य आहेत। त्यामुळे जो डॉग बाईटचा प्रकार आहे तो कुठे ना कुठे थोडा कमी होईल। कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालू नका असं सांगितल्यानंतर सुद्धा बरेचदा प्राणीप्रेमी ऐकत नाही। खाणं घालताना त्यांना रोखलं तर विरोध होतो, पण कामात अडथळा आणल्यास आता थेट गुन्हा दाखल होणार आहे। त्यामुळे आता तरी नागपूरकरांची कुत्र्यांच्या उपद्रवातनं सुटका होते का हे पाहायचं। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।